नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील डीम विद्यापीठ जिथे BMS कोर्स आपल्याला करता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊयात. सर्वप्रथम येतं DY पाटील नवी मुंबई हे डीम विद्यापीठ. त्याचा क्लोजिंग कट ऑफ जो होता गेल्या वर्षीचा 120 मार्काने ऑल इंडिया रँक होता 12,57,538 इतका. त्यानंतर त्याची जी ट्युशन फी आहे ती 10 लाख रुपये प्रतिवर्ष इतकी आहे. त्यानंतर येतं DY पाटील पुणे, ज्याचा क्लोजिंग कट ऑफ होता 242 मार्क आणि 6,29,293 इतका ऑल इंडिया रँक त्यासाठी राहिला होता. त्याची ट्युशन फी आहे 7 लाख रुपये प्रतिवर्ष इतकी. त्यानंतर येतं भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज पुणे. क्लोजिंग कट ऑफ त्याचा गेलेला होता 279 मार्क 5,06,611 इतका आपल्याला त्याचा ऑल इंडिया रँक क्लोजिंगचा दिसतो. त्याची फी आहे 6 लाख रुपये इतकी प्रतिवर्ष. त्यानंतर येतं दत्ता मेघे ग्रुपचं महात्मा गांधी आयुर्वेद मेडिकल कॉलेज. त्याचा क्लोजिंग कट ऑफ आपल्याला दिसतो 13,16,055 इतक्या ऑल इंडिया रँक आणि त्यासाठी मार्क होते 113 इतके आणि तिथे ट्युशन फी आहे 6 लाख रुपये इतकी. त्यानंतर येतं प्रवरा रुरल आयुर्वेद मेडिकल कॉलेज, संगमनेर जवळ हे कॉलेज आहे. क्लोजिंग कट ऑफ जो होता त्याचा 246 मार्क 6,17,447 इतका ऑल इंडिया रँक आपल्याला दिसतो. फी होती 4,96,000 रुपये इतकी. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या डीम विद्यापीठांचं जे BMS आहे त्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना इथे मला आपल्याला कराव्याशा वाटतात. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं स्टेट कोटाचं जे काउन्सिलिंग आहे त्यापेक्षा वेगळं आहे काउन्सिलिंग. 50,000 रुपये इतकं आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट ऑल इंडिया आयुषच्या वेबसाईटला भरावं लागतं. ओके, आणि त्यानंतरच आपल्याला येथे चॉईस फिलिंग करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं DY पाटील पुणे असो, प्रवरा रुरल आयुर्वेद लोणी असो आणि भारती विद्यापीठ पुणे असो, ही अशी कॉलेजेस आहे जेथे आपल्याला कट ऑफ जो आहे तो सेकंड राऊंडला थोडासा कमी झालेला दिसतो आणि थर्ड राऊंडला पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडपेक्षाही तिथे कट ऑफ आपल्याला वाढलेला दिसतो. त्यामुळं विद्यार्थी आणि पालक मित्रांना आमची हीच विनंती आहे की काउन्सिलिंगच्या या ज्या प्रोसेसमध्ये आपण पहिल्यापासून समाविष्ट होणे आणि सहभाग घेणं गरजेचं आहे. तिसरी अशी महत्वाची गोष्ट अशी की हे काउन्सिलिंग करता करता अलॉटमेंट अत्यंत विचारपूर्वक घ्यायच्या, जेणेकरून असं नको व्हायला की इथे डीमची सीट आपण तिसऱ्या राऊंडला घेतली आणि त्याच्याकडे इग्नोर केलं तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण की हा शेवटी तुम्हाला ऑल इंडियाचा तिसऱ्या राऊंडचा जो क्रायटेरिया आहे तिथून जर आपण बाद झालो तर पुढे कुठल्या स्टेटला आपण इलिजिबल राहत नाही. तर अशा प्रकारची प्रॉपर आपल्याला काळजी घ्यायची आहे काउन्सिलिंग करतानाची, तर ती आपण ध्यानात घ्यावं. आणि ज्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठांमध्ये मेरिटवर किंवा NRI मॅनेजमेंट कोटाचं जर प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन हवं असेल त्यांनी अवश्य आम्हाला दिलेल्या क्रमांकावरती संकल्प एज्युकेअरच्या संपर्क करा आणि आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आणि महत्त्वाच्या काउन्सिलिंग रिलेटेडच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.